महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर आणि माझे शिष्य रामलिंग जाधव आणि त्यांच्या मिसेस विजया जाधव आणि त्यांच्या परिवारातले सर्व सदस्य जे आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही इकडं समोर या. यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. अशोक हिरे साहेब. आपण ज्या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो प्रसंग आता या ठिकाणी संपन्न होतोय. विलास जाधव साहेब इकडे इकडे लक्ष द्या. महाराष्ट्राचे ज्येष्ठ शाहीर माझे पट्टशिष्य आणि लोककला मुक्त सांस्कृतिक मंचाचे ईशान्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष रामलिंग जाधव यांचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. बऱ्याच नामवंत गायकांनी या ठिकाणी त्यांचं गुणगान गाणारे गाणे सादर केले आणि आता केक कापून आपण हा सोहळा पुढे चालू ठेवणार आहोत. नंतर त्याच्या सत्काराचा कार्यक्रम चालू होईल. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की केक कापल्याबरोबर केक कापत असताना खाली बसू नका. जरा 2 मिनिटासाठी उभे राहा कारण का गाणं गाणार आहेत. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका सुषमा देवी हे गाणं म्हणणार आहेत. समोर ये. अरे तू असं हो ना पुढे नका येऊ. कोण आहे? अरे हा गौतम आला क्या? गौतम महाराज प्रसिद्ध गायक गौतम महाराज सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर बंधूंनो सर्वांनी सुषमा देवी गातील त्याच्या पाठीमागे टाळ्या वाजवून हे गाणं म्हणायचंय आणि आदरणीय शाहीर रामलिंग जाधव यांना शुभेच्छा द्यायच्या. तर आपण पुढचा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत. मी विनंती करतो आहे का यांच्या दोघांनी एकत्र हे सगळं खूप आवडलं. हैप्पी बर्थडे बार बार दिल आए बार बार दिल ये आए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे Happy birthday Ramling Dada, happy birthday to you. Oh, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Ramling Dada, happy birthday to you, happy birthday. विलास जाधव समोर या. संजय थांबा की थोडी काय जागे जेवायचे कुणीही जायचं नाही. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
उपस्थित सर्व समाज बांधवांना, माता भगिनींना या ठिकाणी नम्र विनंती करतो. आज या ठिकाणी लोक कलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रख्यात गायक लोकशाही गीतकार रामलिंग जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे. या सत्कार सोहळ्यासाठी समाजातील विविध स्तरातून अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सर्वात प्रथमतः लोक कलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने सर्वांचा मी हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि सर्वात प्रथमतः त्यांच्या सत्काराला सुरुवात होण्यापूर्वी रामलिंग जाधव यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या बांधवांना मी विनंती करतो, आता बहिणींना विनंती करतो की या ठिकाणी सर्वात प्रथमतः लोक कलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेचे विद्यमान महाराष्ट्रातील प्रख्यात गायक, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार विष्णूजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही रामलिंग जाधव यांचा जाहीर सत्कार संस्थेच्या वतीने होतो आहे. सर्वात प्रथमतः संस्थेच्या वतीने आदरणीय विष्णू शिंदे सत्कार करतील आणि त्यानंतर रामलिंग जाधव त्यांच्या सत्कारासाठी सर्व कलाप्रेमी समाज बांधव भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या सत्कारासाठी नंतर पुढे यायचं आहे. परंतु सर्वात प्रथमतः विष्णूजी शिंदे लोक कलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांच्या प्रखर आणि अतिशय चांगल्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये लोक कलावंत सांस्कृतिक मंच ही संस्था कार्यरत आहे. सर्व समाजातील सर्व कलावंत बांधवांना भगिनींना सोबत घेऊन आपल्या बहुजन वर्गातल्या आपल्या सर्व कलावंत बांधवांना सोबत घेऊन ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम, सेवाभावी कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्यातला हा एक भाग आहे. रामलिंग जाधव यांचा संस्थेच्या वतीने रामलिंग जाधव यांचा लोक कलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने प्रथमतः आदरणीय विष्णूजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सर्व कलावंतांच्या वतीने जाहीर सत्कार होतो आहे. बाजूला लोकशाही रामलिंग जाधव यांचा सत्कार होत असताना त्यांच्या कुटुंबातील काही प्रमुख लोकांनी त्यांच्यासोबत असावं. आमच्या वहिनी या ठिकाणी आहेत. विष्णूजी शिंदे यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आहेत ते. लोक कलावंत सांस्कृतिक मंच ही जी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये अग्रेसर संस्था आहे. कलावंतांच्या प्रश्नासाठी लढणारी लढाऊ संस्था आहे. या संघटनेच्या वतीने सर्वप्रथमतः रामलिंग जाधव यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी सर्व कलावंतांच्या वतीने होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करावं. या ठिकाणी आमचे आदरणीय सन्माननीय कुसुमताई गोखले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे विद्यमान ट्रस्टी सुनील वाघ आणि संजय जाधव हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर कवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांना तो पुरस्कार मिळाला ते आदरणीय वैभव काटेर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उत्तमरावजी नायगाव लढाऊ नेते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. समाजामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कवी गीतकार गौतम महाराज ते या ठिकाणी महाराष्ट्राचा चांगला एक आवाज आज आम्हाला ऐकायला मिळतोय. गौतम महाराज या ठिकाणी आलेले आणि ज्यांना रामलिंग जाधव यांचा सत्कार करायचा एक कृपया. हॅलो, आता ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनी इकडून येऊन सत्कार करावा
आणि भोजनाची व्यवस्था केली तिकडे जाऊन जेवायला सुरुवात करावं. सर्वांना विनंती करतो जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये. संस्थेच्या वतीनं रामलिंग जाधव यांना शॉल, ट्रॉफी आणि दोघा पती पत्नींना पोशाख देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांना सत्कार करायचा त्यांनी समोर या. असं उभा इकडे उभा सर्वांच्या पुढे या. येतोय ना मध्ये आमचे पोलीस मित्र सौर कांबळे, पोलीस डिपार्टमेंटचे आमचे सौर कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा रामलिंग जाधव यांचा सत्कार होतो. सत्कार त्यांना करायचा त्यांनी इकडे माझ्याकडे नावे द्यावी. इथे कॅमेरे झाले. महाराष्ट्रातल्या आमच्या प्रख्यात गायिका पुष्पादेवी यांचा या ठिकाणी मी खूप आभार मानतोय. समतुल्य फाउंडेशन ही संस्था, या संस्थेचे विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून रामलिंग जाधव यांचा सत्कार होतो आहे. त्या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत. कृपया त्यांची नावं जर आमच्यापर्यंत दिली तर त्यांचा आवर्जून सन्मानपूर्वक आम्ही उल्लेख करू. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. कृपया आपण जर आपल्या संस्थेचं किंवा आपलं नाव सांगितलं तर आपण झालं जरूर त्याचा सन्मानपूर्वक आमचं कधी उल्लेख करू. रामलिंग जाधव हे लोकशाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रख्यात आहेत. एकदा भाव आहेत ना महाराष्ट्रातील प्रख्यात गायिका उषा शेजुळे आणि कमलेश शेजुळे या उघडांकडून रामलिंग जाधव यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी होतो आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर कलावंत आलेले आहेत. आम्ही लोक कलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णुजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या विनंतीनुसार आणि सूचनानुसार वारंवार उल्लेख करीत आहोत. कृपया मान्यवर या ठिकाणी रामलिंग जाधवचा सत्कार करू इच्छित असतील तर त्याची नावं, त्यांच्या संस्थांची नावं, त्यांची नावं आवर्जून आमच्याकडे द्यावी. आम्ही त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करू. मी नाराज होता कामा नये. ज्ञात अज्ञात तुम्ही कुणाची नावं राहिली असेल तर आमच्याकडे नावं राहिली. या ठिकाणी रामलिंग जाधव यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले पेटी मास्तर गायक बालाजी कांबळे, तबला मास्तर मोहन कांबळे, गायक चापकर साहेब, पत्रकार रवी ढवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने रामलिंग जाधव यांचा सत्कार होत आहे. पेटी मास्तर गायक बालाजी कांबळे, तबला मास्तर मोहन कांबळे, गायक चापकर साहेब, पत्रकार रवी ढवळे यांनी रामलिंग जाधव यांचा सत्कार केला. या ठिकाणी आमचे गौतमजी आभार महाराष्ट्राचे प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचे छोटे शिष्य महाराष्ट्रातला उदयनराव बुलंद आवाज गौतम आभार उपस्थित झालेले. त्यांच्या वतीने रामलिंग जाधव यांचा जाहीर सत्कार होता. रामलिंग जाधव यांचं संपूर्ण आयुष्य पुणेशाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समाजाचं लोकप्रबोधन करत असताना, समाज प्रबोधन करत असताना आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेलं असं हे कलात्मक व्यक्तित्व आज त्यांचा 75वा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आमच्या रामलिंग जाधवचा अमृत महोत्सव सोहळ्यामध्ये बुद्ध सरकार योग मानावं लागेल. आणि खरोखर या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या अमृत वर्षामध्ये सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचाही अमृत महोत्सव होतो आहे. खूप आनंददायी सुखकारक अशी
घटना आहे आदरणीय आमचे उद्धवराजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी सरचिटणीस आदरणीय उद्धवरावजी गायकवाड यांच्या वतीने लोकशाही रामलिंग जाधव यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आमचे अत्यंत जवळचे मित्र बसपाचे प्रभारी मुंबई बसपाचे प्रभारी उपराव अडागळे बसपाचे मुंबई प्रदेशचे प्रभारी उपराव अडागळे आमचे अतिशय जवळचे मित्र ते सुद्धा ग्रामीण लोकांना सत्कार देत आहेत. महाराष्ट्राचे प्रख्यात गायक महाराष्ट्राचे प्रख्यात गायक आमच्या जवळचे मित्र गौतम असार हे सुद्धा आम्ही लोकांचा जाहीर सत्कार केला आहे. रामलिंग जाधव यांच्या सदस्यांचा वर्षा होत आहे. सर्व कलाप्रेमी करून आज त्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी सदस्यांचा वर्षा होताना दिसत आहे. त्याचबरोबर कलाप्रमुख प्रमुख दादाराव भालेराव यांच्या वतीने सुद्धा आदरणीय रामलिंग जाधव साहेब यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. दादाराव भालेराव उपराव अडागळे बसपाचे मुंबई प्रदेशचे उपराव अडागळे यांच्या वतीने रामलिंग जाधव यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी होतो आहे. रामलिंग जाधव संपूर्ण आयुष्य पुरेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये महापुरुषांचे विचार आपल्या गीतातून आपल्या गायनातून अखंडपणे मांडण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना सुद्धा प्रभावित होऊन त्यांची अनेक गीते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक गीते लिहिली महापुरुषांवर अनेक गीतं लिहिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंवर गीतं लिहिली आणि विविध कार्यक्रमामधून हा बुलंद आवाज महाराष्ट्राचा आज सर्वांनी अनुभवलेला आहे. गायक रामलिंग जाधव यांचा आवाज थोडासा अतिशय म्हणजे ज्याला काय म्हणावं सुगम संगीत किंवा कसं जाईल म्हणजे अतिशय सुमधुर असा त्यांचा आवाज आहे. चांगली गायकी आहे. समाज मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांना आम्ही आमच्या साप्ताहिक राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने डॉक्टर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या वतीने खूप खूप त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या आमच्या उर्मिला घुले त्या सूर्यनगर चंदननगर आणि महात्मा फुले नगर पोवई इथल्या कलावंतांचं सगळं काम पाहतात. ते आमच्या उर्मिला घुले यांच्याकडून रामलिंग जाधव यांचा सत्कार होतो. उर्मिला घुले त्याचप्रमाणे शिवाजी सावंत यांचे फुलेनगरचे कलावंत आहेत आणि शिवाजी सावंत यांच्याकडून सुद्धा शाहिरांचा या ठिकाणी सत्कार होतो. गायक अक्षय सोनवणे याच्याकडून सुद्धा शाहिरांचा सत्कार होतो. लांबून पण येतात. मी सर्वांना विनंती करतो तुम्ही जाऊ नका. तिकडे भोजन जेवण चालू झालेलं आहे. जायची घाई असेल तर प्रथम जेवण करून घ्या. चला चला लवकर. विजय बाबा यांच्याकडून सुद्धा सत्कार. बाळू
जगधने यांच्याकडून सुद्धा सत्कार होतोय शाहिरांचा. या शहीद स्मारक सभागृहाचे जी कार्यकारिणी आहे त्या सभागृहाचे कार्यकारिणीचे जे चेअरमन आहेत आदरणीय अशोक हिरे, मी पुन्हा एकदा विनंती करतो कार्यालयात असतील तर त्यांनी समोर यावं. त्यांनी शाहिरांच्या या कार्यक्रमाला मी विनंती केली की आपल्याला हा कार्यक्रम करायचा शाहिरांच्या वाढदिवसाचा, तर त्यांनी सहकार्य केलं, आम्हाला हा हॉल दिला. मी अशोक हिरे व सर्व कार्यकारिणीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जे पोलीस बांधव आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. जे जे कलावंत या ठिकाणी आले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि कुसुमताई 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 गायकवाड या आता हे सत्काराचा कार्यक्रम थांबलाय. आदरणीय ज्यांना महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं ते आमचे मित्र आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. आदरणीय गायकवाड साहेब दोन शब्द बोलून शाहिरांना श्रद्धांजली अर्पण करतात. सॉरी शुभेच्छा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला वंदन करून आज सांस्कृतिक कला मंचच्या वतीनं जनता या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. ते लोकशाही रामदेव जाधव हे या निमित्तानं रॅलीच्या बाबतीमध्ये सर्व रामदेवला बोललेला आहे. परंतु मी या ठिकाणी मला आनंद होतो. महाराष्ट्रामध्ये अनेक संघटनेचे दिवसंगीचे काळाचा कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये मला फोन त्यांच्या घरी जाण्याची तुम्हाला माहिती. परंतु रामराव जाधव कधी या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो की त्यांनी कुटुंब सजवलं, कुटुंब तयार केले. त्यांचे मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांच्या नातुकाची मंडळी हे कुटुंब तयार करून आपल्या काय करून त्यांनी जनतेची सेवा केली. फुले मांडले, शाहू मांडले, अण्णाभाऊ साठे मांडले. ही जवळजवळ 2001 मध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा पुरस्कार कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार तो मी आधी दहावी सुरू केला होता, दादाला माहिती. आणि पहिले कुपलोंडे ह्या पुरस्काराचे मानकरी ठरले आणि दुसरा मानकरी मी होतो. परंतु मला 2021चा पुरस्कार उशिराला व्हायला 2004ला मला मिळाला आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर त्या सरकाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय जगत नाही यांनी माझा सत्कार हा रामदेव आपला ऑलरेडी ठेवला होता. आणि आदरणीय सौरभाजी माझे मित्र त्यांचे बाबासाहेब गोखले, तर गोखले बरोबर 30 वर्ष संघर्ष केला आहे. मातक समाजाचे लोक मला आटे मात्र म्हणतात. आणि त्याच्यामध्ये रामदेवची माझी ओळख झाली. हे गोरा बोमका गोरा काळामध्ये सफेद बूट, सफेद कपडे आणि ते होत असताना मी ज्यावेळी त्या कार्यकर्ता माझी सरकारने उत्तर दिलं त्यावेळेस त्या माणसाने माझा नंबर दिला. तेव्हापासूनची आजपर्यंत दिसली रामदेवजी माझी म्हणते आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्या सरकार क्षेत्रामध्ये काम करतो, शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतो, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतो. ज्या ज्या संस्थे माझे संबंध आहेत त्या सर्व संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनरल सेक्रेटरी या नात्यानं मी आदरणीय रामजीला दीर्घायुष्य लाभो, त्यांची चपराई हो. मी तिला असेल काय मला माहीत नाही, कारण त्यांच्या म्हणजे माझ्यामध्ये फक्त 3-4 दिवसाचा फरक असेल. माझी पण त्याचे 10 वर्ष आहे. त्यावेळेस
आदरणीय बाबासाहेब तुमचं फार तुमचं पुस्तक कधी होतं प्रत्येक शक्तीसाठी ताकदवर पुस्तकाने त्या पुस्तकाला जवळजवळ 5 ते 7 लाख रुपये खर्च आला आहे. अशा पुस्तकाला आपण पुढच्या हप्त्यामध्ये आपण पवारसभा व्यक्त करतो की पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीनं रामराणी दादा यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. मला परिवार राहायचे त्याच्यामुळे मी काय जेवण नाही तुमची माफी मागतो आणि गाड्यांची परवानगी मागतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद. सोनकांबळे